स्वामीजी स्वामीजी राम राम हरि हरि। वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। आता ययावरी गुरु भक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथा। आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोच्यातेही। हे आचार्योपास्ती प्रगटी जाईल तुझ प्रती बैसो दे एकपांती अवधानाची। तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगा निघाली उदधी की श्रुती हे महापदी पैठी जाहली। नाना वेटाळुनी जीविते गुणागुण उखिते प्राणनाथा उचिते दिधले प्रिया। तैसे सबाह्य आपुले जेणे गुरुकुळी वोपिले आपण पै केले भक्तीचे घर। आचार्योपासन या ज्ञान लक्षणावर 13व्या अध्यायामधील ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे ते निरूपण मागच्या वेळेपासून पाहायला आपण सुरुवात केली। बऱ्याच दिवसांनी प्रवचन करणं आणि कॅमेऱ्याच्या समोर प्रवचन करणं, समोर फारसे श्रोते नसताना हे मला मागच्या वेळेला थोडंसं कठीणच गेलं। कठीण अशा करता गेलं की श्रोत्यांचा प्रतिसाद कळणं हे वक्त्याकरता गरजेचं असतं। ज्ञानेश्वर महाराजांनी वक्ता तो वक्ता नोहे श्रोते न विण असं म्हटलेलं आहे। मला मात्र हे प्रवचन झाल्यानंतर अनेक साधकांकडून फोनवरून मेसेज मधून अभिप्रायाचा वर्षाव आला। एक प्रकारे त्यामुळं मला जे अवघडले पण होतं कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं ते दूर होण्यासाठी मदत ही झाली। मला असं वाटतं की त्याच्यातला एक अभिप्राय मी तुम्हाला वाचून दाखवावा। स्वामीजी, तुमच्या चरणी एक प्रार्थना करावीशी वाटते। मोठ्या कृपाळूपणे तुम्ही आचार्य उपासनेची प्रवचने सुरू करत आहात। हा जणू गुरुपौर्णिमेनंतरचा आम्हाला देत असलेला प्रसादच आहे। परंतु हा प्रसाद ग्रहण करण्यास जी पात्रता लागते ती मिळावी यासाठी तुमच्या चरणी प्रार्थना। स्वामीजी, हे श्रवण करताना हे मन व मस्तक आपल्या कोमल चरणांवर अर्पण असावे। हृदयातून येणाऱ्या अश्रूंनी या चरणांवर अखंड अभिषेक करावा।
एकपांती अवधान देत श्रवणाने चित्त प्राण तरल होऊन आपल्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द स्वर अर्थ हे अंतःकरणात खोल मुरावे. या शब्दांनी उत्पन्न होणारी ऊर्जा बुद्धीला छेदून जात शरणागत भावाचा कधी न मावळणारा सूर्य उदयाला यावा. स्वामीजी ह्या तेजोमय सूर्यामुळे आपणास अपेक्षित असे सेवाभाव रूपी अंकुर उमलावे. ह्या अंकुरावर निश्चयात्मक साधनेचा अखंड वर्षाव होत राहावा. अभ्यासातील सातत्याने सेवारूपी जे कमळ बहरेल त्या सुगंधात माझे अस्तित्व विरून जावो. मला अशा प्रकारचे हे जे मेसेजेस आले, प्रतिसाद पाहिला की असं वाटतं की आपण जी सद्गुरूंची सेवा म्हणून आरंभिलेली आहे त्याला खरंच तुमच्या रूपाने एक यश मिळतं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जे सर्व दैव आहे ते सर्व दैव या सेवेमुळं प्रतिफळतं असं म्हटलं. आणि ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जशी सकळ जळसमृद्धी घेऊन गंगा निघाली उदधी, सगळी जळसमृद्धी घेऊन गंगा जशी समुद्राला जाऊन मिळते, तसे आपल्या ठिकाणी असणारे सर्व गुण घेऊन सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पित करणं ही आचार्योपासती. आपल्यापाशी जे गुण आहेत ते गुण सद्गुरु कार्यासाठी आहेत, सद्गुरु समर्पणासाठी आहेत, असा भाव ठेवणं म्हणजे आचार्योपासती. मला ही ओवी वाचल्यानंतर मारुतीरायांची आठवण येते. म्हणजे रामायणामध्ये कधी कधी रामचंद्रांपेक्षा मारुतीरायांची शक्ती स्फूर्ती ही मोठी आहे असं वर्णन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर रामचंद्र आणि लक्ष्मण यांची काही वेळेला मारुतीरायांनी सुटका केलेली आहे युद्धाच्या वेळेला. मारुतीरायांनी आपली ही सगळी शक्ती म्हणजे जी काही जितेंद्रियता आहे, जी त्यांची मनाची शक्ती आहे, जी इंद्रियांची शक्ती आहे, जी त्यांची अंगीभूत शक्ती आहे, ती सगळी शक्ती रामकार्यासाठी समर्पित केली. मी माग शिवाजीराव भोसल्यांकडून असं ऐकलेलं होतं की अशी काही आवश्यकता नाही की शिष्यापेक्षा गुरु गुणांनी मोठे असावेत, असं ते म्हणाले. गुण हे प्राकृतिक असल्यामुळं कधी कधी शिष्याचे गुण हे फार विलक्षण असतात की ज्याचं गुरूंना देखील कौतुक असतं. पण ते सगळे गुण हे गुरूंना समर्पित असावेत असं ते म्हणालेले होते. आणि हे सांगताना त्यांनी मारुतीरायाचं उदाहरण दिलेलं होतं. मी विवेकानंदांचं जीवन पाहतो, ब्रह्मानंदांचं जीवन पाहतो, गोंदवलेकर महाराजांचं जीवन पाहतो. जशी सगळी जळसमृद्धी घेऊन गंगा समुद्राला जाऊन मिळते, तसं आपलं सगळं कार्य कर्तृत्व त्यांनी रामकृष्णांच्या कार्यासाठी म्हणून समर्पित केलं. आणि विवेकानंद आणि ब्रह्मानंद या दोघांचेही गुण गुरुबंधू असताना वेगळे वेगळे होते. ब्रह्मानंदांचा गुण हा संघटनात्मक होता. विवेकानंदांनी रामकृष्ण आश्रमाची संघाची स्थापना केली, पण त्याला विवेकानंदांच्या नंतर खरं स्वरूप दिलं ब्रह्मानंद महाराजांनी. आपले जे काही गुण असतील ते सगळे गुण सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पित करणं म्हणजे काय असतं की श्रुती हे महापदी पैठी जाहली,
कुठूनही बोलायला सुरुवात केली तरी देखील श्रुती ब्रह्माबद्दलच बोलते. तसं कुठूनही बोलायला सुरुवात केली तरी देखील सद्गुरूंच्या गुणगानापर्यंतच गोष्ट जाऊन पोचते. मी स्वामी स्वरूपानंदांचे एक शिष्य होते, सद्भक्त मामा पडवळ. तर ते मूर्तिमंत गुरुभक्त म्हणून पाहिले. त्यांच्यासारखी गुरुभक्ती जमावी असं स्वामी माधवनाथांनी इच्छा व्यक्त केली असं ते प्रवचनातून सांगत असत. आपल्या सगळ्या कृती स्वरूपानंदांपाशी जाऊन थांबाव्यात, आपली सगळी सेवा स्वरूपानंदांपाशी जाऊन थांबावी असं मामांनी आयुष्यभर केलं. आणि मी असं पाहिलं की स्वामी माधवनाथ देखील जशी श्रुती महापदाच्या ठिकाणी जाऊन थांबत असे, तशा प्रकारे स्वामी माधवनाथांचं सगळं बोलणं हे स्वरूपानंदांच्या गुणगौरवापाशी जाऊन थांबत असे. मध्यंतरी मी असं ऐकलं की स्वामी स्वरूपानंद देखील कोणतीही गोष्ट पाहिली, ऐकली, अनुभवली की ते असं म्हणत असत की आमचे बाबा असं बोलत असत, आमचे बाबा असं सांगत असत, आमच्या बाबांना हे आवडत असे. गणेशनाथांना गावठी गुलाब आवडत असे, त्याचा सुगंध आवडत असे. एकदा कोणीतरी स्वरूपानंदांना गावठी गुलाबाची फुलं नेऊन दिली. आता आपल्यापाशी जो गुलाब येऊन मिळतो त्याला सुगंध नसतो, गावठी गुलाबाला सुगंध असतो. त्यांनी ती हातात घेतली, एक फूल नाकापाशी नेलं आणि संपूर्ण श्वास घेऊन हुंगलं. डोळे मिटून त्यांनी सगळा श्वास घेतला आणि म्हणाले की आमच्या बाबांना हे फार बाबांना हे फूल आवडत असे. ज्यांनी गोष्ट सांगितली ते असं म्हणाले की जणू त्या सुगंधाच्या रूपाने त्यांनी बाबांना आपल्या अंतःकरणात भरून घेतलं. स्वामी अमलानंदांचं मी असं ऐकलं की ते त्यांच्याकडं भेटायला येणाऱ्या लोकांशी सतत बोलत असायचे आणि बोलण्याचा विषय एकच असायचा की स्वरूपानंद कसे होते, स्वरूपानंद काय सांगायचे. आपले जे काही गुण असतील आणि अगुण असतील ते सगळे प्राणनाथा उचिते दिधले प्रिया. प्रिया जशी आपले सगळे गुण आणि अगुण प्राणनाथांना अर्पण करते, तसा गुरुभक्त आपले सगळे गुण सद्गुरूंना अर्पण करतो. कोणापाशी वक्तृत्व असेल त्या वक्तृत्वाने सद्गुरूंचं कार्य सजवेल, कोणापाशी प्रतिभा असेल त्या प्रतिभेने सद्गुरूंचं कार्य सजवेल, कोणापाशी कल्पना असेल त्या कल्पनेनी सद्गुरूंचं कार्य कसं वाढवता येईल याचा विचार तो करेल. कोणापाशी उदंड कार्यशक्ती असते, न थकता काम करण्याची भूमिका असते, ते तो सद्गुरूंच्या कार्यासाठी वापरेल. आपले जे गुण असतील ते गुण सद्गुरूंच्या कार्यासाठी वापरायचे. स्वामी माधवनाथांना मी पाहिलंय, आपले सगळे गुण स्वामी स्वरूपानंदांच्या कार्याच्यासाठी स्वामीजींनी अव्याहत अहर्निश आणि देह ठेवेपर्यंत वापरले. सबाह्य आपुले जेणे गुरु कुळी वोपिले, आपण पे केले भक्तीचे घर. असं करत करत ते स्वतः जणू भक्तीचं घर होऊन राहतात. भक्तीचं घर याचा अर्थ अशा महापुरुषाची भेट झाली, अशा गुरुभक्ताची भेट झाली की आपण
भक्तीच्या मंदिरात प्रवेश केलेला आहे असं वाटावं, आपण भक्तिरूपी मंदिरात शिरलेले आहोत असं वाटावं. मी स्वामी माधवनाथांना पाहिलेलं आहे. स्वामी माधवनाथांची भेट झाली की आपण भक्तीच्या मंदिरात प्रवेश केला, आपण सात्विकतेच्या मंदिरात प्रवेश केला, आपण विवेकाच्या मंदिरात प्रवेश केला असा भाव निर्माण होत असे. भक्तीचं घर होऊन राहणं. मी मनसूरची गोष्ट वाचली ती की मनसूरला त्या एकाशिवाय काही सुचत नसे. मनसूरना बोध झाला आणि तो बोध जो सर्वांवर लक्ष ठेवून राहणारा अलिप्त सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे, तर तो आपण आहोत असा बोध मनसूरला झाला. मनसूर तसा बोध प्रगट करायला लागला. असं सांगतात की उमललेलं फूल पाहिलं तर सर्वांवर लक्ष ठेवणाऱ्या अल्लाची मनसूरला आठवण येत असे, तो नम्र होत असे. सूर्योदय पाहिला तरी देखील, सूर्यास्त पाहिला तरी देखील, चंद्र दर्शन झालं तरी देखील, वारा वाहत असताना वाऱ्याचा स्पर्श झाला तरी देखील, आणि मनसूरला जेव्हा सुळावर चढवण्याची शिक्षा झाली तेव्हा मनसूर म्हणाला की प्रभूची केवढी कृपा आहे, अल्लाचं याही स्थितीत माझ्याकडे लक्ष आहे, कारण आता देह पडल्यानंतर मी त्याच्याशी खऱ्या अर्थाने एकरूप होऊन जाणार. भक्तीचं घर होऊन राहणं ही विशेष गोष्ट आहे असं मला वाटतं. मग ती भक्ती कुठेही असो. मी एकदा स्वामी माधवनाथांकडे, त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला असताना त्यांनी बोलवल्यावरून गेलो. काही केंद्राच्या कामासाठी म्हणून त्यांनी मला बोलवलेलं होतं. मी संध्याकाळच्या वेळेला गेलो तर ते सगळं आवरून तयार होते. 7 वाजता पॅरालिसिसचा अटॅक होता, पण झोपून न राहता ते सगळे कपडे उत्तम घालून तयार होते. बोलणं चालणं झालं, काय जे त्यांना माझ्याशी बोलायचं होतं ते बोलले. तोपर्यंत 7:30 वाजले. केंद्रातल्या प्रार्थनेची वेळ झाली. एका क्षणात त्यांचं घड्याळाकडे लक्ष गेलं आणि म्हणाले, अध्यात्म मंगलधाम मध्ये प्रार्थना सुरू झाली असेल, आपण प्रार्थना म्हणू. मी संघाचे एक मोठे कार्यकर्ते नानाराव ढोबळे त्यांना भेटायला मुळे हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो. ते अत्यावस्थ होते. मी त्यांच्याकडं ते जणू मूर्तिमंत राष्ट्रभक्तीचं घर म्हणून नेहमी पाहिलं. त्यांचं दर्शन मला तसं झालं. माझं नवीन लग्न झालेलं होतं. मी मधुराताईंना घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यांना भेटायची तशी परवानगी नव्हती. बाहेर असलेल्या स्वयंसेवकांनी आत जाऊन सांगितलं की मकरंद वझे म्हणून कोणी आलेलं आहे. त्यांनी आत बोलावलं. आमच्या दोघांशी ते बोलले आणि बरोबर 7:30 वाजता ते म्हणाले की अरे तू बाहेर जा, बाहेर जे 2 स्वयंसेवक आहेत त्यांना बोलाव. मी त्यांना बोलून आणलं. ते म्हणाले मला जरा तक्याला टेकून बसतं करा. ते बसले. त्यांना बसवण्यात आलं आणि म्हणाले की संघाच्या प्रार्थनेची वेळ झाली. या घटनेनंतर 3 दिवसांनी नानाराव ढोबळ्यांनी देह ठेवला, पण ते राष्ट्र भक्तीचं घर होऊन राहिलेले होते. गुरुग्रह जये देशी
तो देशूची वसे मानसी, विरहिणी का जैसी वल्लभाते. इथपर्यंत आपलं आलेलं होतं. गुरु ग्रह ज्या प्रदेशात आहे तो प्रदेश सतत मनामध्ये घोळत ज्यांच्या राहतो. मला असं आठवतं की पुण्यात कोणत्याही दिशेला मी जरी गेलो तरी देखील मला टिळक रोड आठवत असे, भागेश्वर निवास आठवत असे, टिळक रोडचा परिसर आठवत असे. एक कायम भावना असायची की आपले सद्गुरू तिथं आहेत. तो देश अशा करता की त्या ठिकाणी माझ्या सद्गुरूंचं घर आहे आणि ते घर अशा करता की त्या घरामध्ये माझे सद्गुरू राहतात. गुरु ग्रह जये देशी, तो देशूची वसे मानसी, विरहिणी का जैसी वल्लभाते. विरहिणी म्हणजे जिचा पती अथवा प्रियकर सांप्रत तिच्यापासून दूर गेलेला आहे आणि त्याच्या विरहानी जी कासावीस झालेली आहे अशी स्त्री म्हणजे विरहिणी. आर्तता सांगण्यासाठी विरहिणी हे सर्वोच्च उदाहरण आहे. याच्या अलीकडचं उदाहरण काही असेल पण याच्या पलीकडं कोणतंच उदाहरण नाही. अगदी नारदांनी देखील भक्तीची व्याख्या करत असताना तदर्पित अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. भक्ती म्हणजे त्याला अर्पण करून अखिल आचरण घडणं, सर्व काही करणं, आणि त्याचं विस्मरण जर झालं तर परम व्याकुल होणं. विस्मरण होऊ शकतं. काम करत असताना आपली इंद्रिय आणि मन जेव्हा कामामध्ये पूर्ण गुंतून जातं तेव्हा कदाचित काही काळ गोपींना विस्मरण शक्य आहे. पण जर तसं झालं तर त्या काळाबद्दल परम व्याकुल होणं. आणि लगेच म्हणूनच नारदांनी लिहिलं यथा व्रज गोपिकानाम. व्रजामध्ये व्रजभूमीमध्ये असणाऱ्या गोपिका हे विरहाचं आणि भक्तीचं सर्वोच्च उदाहरण आहे असं नारद म्हणतात. मी मध्ये असं ऐकलं की भगवंत गोकुळातून मथुरेला गेले, अक्रूरांनी त्यांना नेलं. सगळं गोकुळ सीमेवर पोचवण्यासाठी म्हणून आलं. आई यशोदा माता आणि वडील नंद बाबा यांची जी अवस्था झाली ती झालीच. पण गोप गोपींची जी अवस्था झाली त्याला अजूनच एक वेगळी श्रेणी आहे. जसं फुलामधून सुगंधच काढून घ्यावा तशी गोपींची स्थिती झाली. त्या म्लान झाल्या, त्यांच्या बोलण्या चालण्यावर परिणाम झाला, त्यांचं हास्य मावळून गेलं. कोणीतरी भगवंतांना असं सांगितलं की तुम्ही गेलात, इकडं आलात, पण तिकडं गोपींची स्थिती अशी अशी झालेली आहे. भगवंतांनी अक्रूराला पाठवलं की गोपींना भेटून ये, त्यांना माझी खुशाली. खुशाली सांग.
गोपी ना अक्रूर भेटले, 2 दिवस राहिले. अक्रूर कृष्ण कथा सांगत होता. मथुरेत गेल्यानंतर कृष्णाने काय काय केलं ते सांगत होत्या. गोपी कानात प्राण आणून ते ऐकत होत्या. अक्रूराची जायची वेळ झाली. गोपी वेशीपर्यंत अक्रूराला सोडायला आल्या आणि गोपींचा निरोप घेऊन एका मोठ्या वृक्षाच्या बाजूनी अक्रूराचा रथ वळणार. त्यांनी मागं वळून गोपींना निरोप देताना गोपींनी त्याला थांबायला सांगितलं. अक्रूर थांबला, उतरून परत मागं आला. गोपी म्हणाल्या की त्या गोविंदाला निरोप दे. त्याला म्हणाव की एकदा इकडे येऊन जा. अक्रूर रथाकडे परत वळला. रथात चढणार तेवढ्यात परत गोपींनी हाक मारली. अक्रूर परत गोपींकडे गेला. गोपी म्हणाल्या की त्या मनमोहनाला सांग की तू यायची काही गरज नाही. आम्ही तुझ्या स्मरणात आनंदात आहोत. अक्रूर परत फिरला. रथात चढताना गोपींनी परत बोलवलं आणि गोपी अक्रूराला म्हणाल्या की त्याला सांग की त्याला जमलं तर येऊ देत. एकदा ये म्हणाल्या, एकदा नको म्हणाल्या. परत ये म्हणाल्या. शास्त्रकार असं म्हणतात की ये म्हणाल्या, येऊन जा असं म्हणाल्या, त्या स्वतः करता म्हणाल्या. नको येऊ म्हणाल्या, ते त्याला आता त्याचं जीवित कार्य करायचं आहे. आपल्याशी अडकून ठेवण्यात काही अर्थ नाही, म्हणून नको येऊ म्हणाल्या आणि परत ये म्हणाल्या. शास्त्रकार म्हणतात की ये किंवा येऊ नको असं सांगण्याचा आपला काय अधिकार. भक्तांनी त्याला बोलवतच राहावं, म्हणून येऊन जा असं म्हणाल्या. गोपींचा हा जो भाव आहे, हा भाव सर्वसाधारण विरहिणीचा भाव आहे. आणि ही विरहिणी भक्ताच्या आर्ततेकरता सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून सर्वांनी मान्य केलेलं आहे. मी असं वाचलं तर की भाऊसाहेब केतकर गोंदवल्याला येऊन राहिले. तिथं एक खोली भाड्याने घेऊन महाराजांच्या जवळ राहिले आणि सकाळी एक चक्कर मारायचे आणि महाराजांना पाहायचे आणि घरी जायचे. दुपारी देखील तसंच व्हायचं. कधी कधी 2-2, 3-3 तासांनी ते यायचे आणि केवळ महाराजांना पाहून घरी जायचे. हा आर्ततेचा भाव आहे.
सद्गुरूंवर देहानी प्रेम करणं आणि देहानी सद्गुरूंच्या विरहानी व्याकुळ होणं ही गोष्ट भक्ताच्या ठिकाणी संभवते. ज्ञानेश्वर महाराजांनी गृह जये देशी तो देशूची वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते असं त्याकरता म्हटलेलं आहे. विरहिणीला जशा विरह व्यथा जाणवतात तशा भक्ताला विरह व्यथा जाणवतात. आपले सद्गुरू भेटल्यानंतर जे समाधान होतं, सद्गुरूंच्या भेटीची जी तळमळ लागून राहते ती तळमळ या विरहासारखीच असते. सद्गुरूंच्या भेटीनी जी शांती मिळते, जे समाधान मिळतं, ते आपला वल्लभ भेटल्यानंतर मिळणाऱ्या समाधानाशी मिळतं जुळतं आहे असं संत मान्य करतात. संत मान्य करतात. कितीतरी संतांनी विरहिण्या लिहिलेल्या आहेत. विशेष करून ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिण्या तर फार प्रसिद्ध आहेत. विरहिणी हा स्त्रीच्या ठिकाणी विशेष भाव समजला जातो. तो प्राकृतिक आहे, देहाशी निगडित आहे, तरी देखील तो मनाशी देखील निगडित आहे, तो जीवभावाशी निगडित आहे, तो प्राणाशी निगडित आहे भक्ताच्या बाबतीत असं समजलं जातं. असं असल्यामुळं विरह होणं आणि मग वल्लभाची भेट होणं हा विशेष भाव समजलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की गुरुग्रह जये देशी तो देशूची वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते. वल्लभाशी एकरूपतेमुळं शारीरिक, मानसिक, बौद्धिक, प्राणभावानी, जीवभावानी एकरूपतेमध्ये जे समाधान आहे ते समाधान वल्लभ दूर गेल्यानंतर नाहीस होऊन जातं. ते तात्कालिक असतं, क्षणिक असतं आणि ते क्षणिक समाधान तिला वेध लावतं. तो परत कधी भेटेल असं वाटायला लागतं. आणि जर वल्लभ दूरदेशी असेल किंवा आपण दूरदेशी पडलेले असू, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पडिले दूरदेशी. मज आठवे मानसी. मला सगळं आता मनात आठवायला सुरुवात होते. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. दिन तैसी रजनी झाली गे माये. अवस्था लावून गेला अजूनही का न ये. एकदा मला भेटला, माझी सुखाची अवस्था प्राप्त करून दिली आणि आता का भेटत नाही. गरुड वाहना गुण गंभीरा येई गा दातारा बाप रखुमा देवीवरा श्री विठ्ठला. पंढरीनाथांकरता ज्ञानोबांनी तुकोबांनी झुरावं, सद्गुरूंकरता झुरावं. या दोन्ही गोष्टी एकच आहेत. अवचिता परिमळू झुळकला आळू माळू. कुठून तरी सुगंध आला, एका फुलाच्या ताटव्यावरून सुगंध आला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ती गोपी म्हणते मी म्हणे गोपाळू आला गे. गोपाळ आला की काय. चाचरती चाचरती बाहेरी निघाले. ठकची मी ठेले काय करू. तो आला या भावनेनी
चाचरत चाचरत मी बाहेर पडले. आपण चाचरतो कधी? जेव्हा आपल्याला आपल्या मनातली गोष्ट सांगायची नसते पण सांगावी लागते. बाहेर जातोय पण कशा करता बाहेर जातोय, ज्या कारणाकरता बाहेर जातोय ते सांगायचं नसतं, तेव्हा व्यक्ती चाचरते. ती गोपी असं म्हणते की चाचरती चाचरते बाहेरी निघाले, ठकची मी ठेले काय करू. तो सावळा सुंदरू कासे पितांबरू, लावण्य मनोहरू देखिला गे माये. बोधोनी ठेले मन तव झाले आन, सोकोनी घेतले प्राण माझे गे माये. त्यांनी माझं मन बोध देऊन ठेवून दिलं. माझ्या मनाला बोध झाल्यानंतर ते तिरोहित झालं, ते परमात्म्याशी एकरूप होऊन गेलं. माझे प्राण देखील आटून गेले, मन देखील आटून गेलं. पण आता तो परत भेटावा, ज्यांनी माझ्याबाबत ही किमया केली, तो का नाही भेटत आहे. बाप रखुमा देवीवरू विठ्ठल सुखाचा, तेणे काया मने वाचा वेधीयले. त्यांनी आता माझ्या देहाला वेध लावला, त्यांनी आता माझ्या मनाला वेध लावला. घनू वाजे घुण घुणा, वारा वाजे ऋण झुणा. भव तारकू हा कान्हा, वेगी भेटवा का. सगळ्या संसाराला तारून नेणार हा कान्हा. चांदवो चांदणे चापे वो चंदने. पौर्णिमेचं चंद्र असो किंवा चांदण असो, चाफा असो किंवा चंदन असो, देवकी नंदनू विण नावडे गा. आता मला हे कोणीही सुख देऊ शकत नाहीत. मला चंद्र रिझवू शकत नाही, चांदण मला सुख देऊ शकत नाही. चाफा असो किंवा चंदन असो, मला एक देवकी नंदन हवा आहे. त्याच्या खेरीज मला आता काही आवडेनासं झालेलं आहे. अगदी सुमनाची शेज असेल, फुलांचं अंथरुण असेल, तर ती कोणाला शीतळ होत असेल त्याला होवो. मला मात्र आगीसारखी वाटते आहे त्याच्या खेरीज. आणि हे कोकिळे कोकिळांनो, तुम्ही सुस्वर स्वरात गाता, पण मला मात्र असं वाटतं की या कोकिळेचा सुस्वर देखील माझ्या सख्यांनो माझ्याकरता वर्ज्य असावा. तुम्ही गातसा सुस्वरे, ऐकोनी द्यावी उत्तरे. त्या कोकिळेला सांगा की आता मी तुला वर्ज्य केलेलं आहे. कोकिळे वर्जावे तुम्ही बाई यांनो, दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले. आरशात पाहायला गेल्यानंतर आपल्या स्वतःचं रूप दिसतं, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला मात्र आरशात पाहिल्यानंतर बाप रखुमा देवीवराचं रूप दिसतं. मला या विठ्ठलाने असं काहीच्या बाही करून टाकलं. गुरुगृह जये देशी, तो देशूची वसे मानसी. विरहिणी का जैसी वल्लभाते, तिये कडोनी येतसे वारा. सद्गुरु ज्या दिशेला राहतात त्या दिशेकडून जर वारा आला तर ही विरहिणी गुरुभक्त देखोनी धावे सामोरा. माझ्या सद्गुरूंच्या कडून आला.
तो त्या वाऱ्याला सामोरा जातो, आड पडे अडवतो, म्हणे घरा बीजे कीजो, मी इकडं राहतो. माझ्या सद्गुरूंच्या घराच्या दिशेने आलायस, चल जरा माझ्या घरात प्रवेश कर. साचा प्रेमाची या भुली, तर तया दिशेसीची आवडे बोली. तो ज्या ठिकाणी राहतो त्या दिशेकडं पाहून जो मोठ्या आवडीने त्या दिशेशी बोलतो. जीवू स्थानपती करू निघाली गुरु गृही जो. आपला जीव हा गुरुग्रहाच्या ठिकाणी स्थानपती करून जो ठेवून देतो. गुरूंचं जे घर आहे त्या घराच्या ठिकाणी आपण राहावं अशी त्याची भूमिका असते. गुरूंच्या घरी राहावं. देह राहत नाही तर जीव राहावा. जीवाला तर राहायला कोणी आडकाठी करणार नाही. गुरूंचं घर, तिथं सगळे कसे येऊन राहणार, पण माझा जीव राहू शकतो. मग मी माझ्या जीवाला तिथं स्थानपती करून ठेवेन. मला असं वाटतं की प्रत्येक गुरुभक्त या विरहाचा नक्की अनुभव करतो. आत्ताचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपण या विरहाचा तर अनुभव करतो आहोत. माझ्या बाबतीत असं झालं की 1990च्या दरम्यान 89-90 या दरम्यान आमचं वाईला घर होतं आणि त्या घरावर अजून एक मजला बांधायचा होता. सगळ्या घरावर नव्हे, एका खोलीवर अजून एक खोलीवर चढवायची होती. त्या कामाकरता वडिलांना मदत करण्यासाठी वडील जाऊन थांबले तर आपणही जाऊन थांबावं म्हणून मी रजा काढून गेलो. काम वाढलं. गवंड्यांनी असं सांगितलं की 15 दिवसात होईल. ते काम संपायला महिना, सव्वा महिना लागला. सव्वा महिना मला तिथं राहायला लागलं. मला या विरहाचा कधीही अनुभव नव्हता. मी सकाळी, दुपारी, संध्याकाळी स्वामीजींकडे जाणार. नंतर त्यांनी दुकान विकल्यानंतर त्यांच्या नियमाच्या चौकटीत जास्तीत जास्त जाणारा. जर जायला मिळालं नाही एखाद्या दिवशी तर पायरीला नमस्कार करून येणारा. जायचंच तिथं. मला या विरहाची कल्पना नव्हती. मी तिथं जाऊन राहिलो. दिवसभर कामामध्ये जायचा, लक्ष ठेवण्यामध्ये जायचा आणि संध्याकाळी अगदीच कासावीस होऊन जायचो. मी शेवटी स्वामीजींना पत्र लिहिलं की माझं काम इथं खूप बघता बघता कामाचे दिवस वाढत आहेत. दिवस कसा तरी जातो. पण संध्याकाळ झाली की तुमची पावन आठवण येते. मी एकटाच मग दूर जातो. नदीच्या घाटावर तरी जातो किंवा लांब चालायला जातो आणि तुमच्या आठवणींनी रडून घेतो. म्हणून ही जी विरहिणीचा भाव आहे तर तो पुरुषांच्या ठिकाणीही असतो, स्त्रियांच्या ठिकाणीही असतो, हा भक्ताच्या ठिकाणी असतो. तिये कडोनी येतसे वारा, देखोनी धावे सामोरा, आड पडे म्हणे घरा बीजे कीजो, साचा प्रेमाची या भुली, तया दिशेसीची आवडे बोली, जीवू थानपती करू निघाली गुरु गृही जो. आणि तेव्हा मला असं समजलं, मी कधीही स्वामीजींना सोडून पुण्याच्या बाहेर न गेलेला,
ती दिशा कशी आठवते आणि ते घर कसं आठवतं. परी गुरु आज्ञा धरिले, देह गावी असे एकले, वासरुवा लाभिले दावे जैसे. पण काय करणार, गुरु आज्ञेमुळं किंवा प्राक्तनामुळं, प्रारब्धामुळं, गुरूंच्या गावात राहत नसल्यामुळं, गुरूंच्या जवळ राहत नसल्यामुळं, परदेशी असल्यामुळं, पडिले दूरदेशी असं असल्यामुळं, गुरुच्या घरामध्ये जीव स्थानपती करून ठेवलेला आहे खरा, पण तो देहात अडकलाय ना. परी गुरु आज्ञा धरिले, देह गावी असे एकले. तो जीव देहात देखील अडकून पडलेला आहेच. वासरुवा लाविले दावे जैसे. वासराला जसं दावं लावून बांधून ठेवावं. कोणी जर गाय आणि वासरू असं पाहिलं असेल, गाय व्यायलेली आहे, तिचं वासरू 10-12 दिवसांचं झाल्यानंतर त्याला वेगळं बांधून ठेवतात. ते वासरू जसं हिसडा देतं आणि सारखं आईकडे जाण्याची इच्छा धरतं, आणि गाय देखील त्याच्याकडे डोळे लावून बसलेली असते. पण ते जे दावं असतं, ते दावं हा जणू दावा धरतो, वैर धरत. त्या वासराला ते दावं हे वैरासारखं वाटतं, म्हणून की काय कोर्टात दावा लावतात. हक्क सांगणं आणि तो हक्क न मिळणं याला दावा असं म्हणतात. वासरुवा लाविले दावे जैसे, म्हणे कै हे बिरडे फिटेल, कधी तो विळखा मानेला बसलेला सुटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष मानी. त्या दाव्याचा विळखा कधी सुटायचा, कधी मला माझे स्वामी भेटायचे. निमिष गेलेलं असतं, पण ते युगापेक्षाही मोठं असं वाटायला लागावं. ऐसे या गुरुग्रामींचे आले, का स्वये गुरुनीची धाडिले. असं असताना जर गुरुग्रामापासून म्हणजे गुरूंच्या घरून जर कोणी आलं, गुरु राहतात त्या गावापासून कोणी आलं, गुरूंचा निरोप घेऊन आलं समजा, का स्वये गुरुनीची धाडिले किंवा गुरुनीच पाठवलं. स्वामी माधवनाथ म्हणायचे की मला याचा अनुभव आहे. स्वरूपानंद कोणी पावसहून पुण्याला येणारा असेल तर खडीसाखरेची पुडी देत असत की जाऊन बाळासाहेबांना द्या. गुरुग्रामींचे आले, का स्वये गुरुनीची धाडिले, तरी गतायुष्या जोडिले आयुष्य जैसे. आपलं जवळपास गेलेलंच होतं आयुष्य, त्याला जोड मिळाली. गुरूंनी माझी आठवण काढली, गुरूंच्या गावाहून कोणीतरी आला, आणि माझंही तेव्हा तसंच झालं. आपल्या स्वामीजींकडं शेंडे म्हणून एक सद्गृहस्थ प्रवचनाला येत असत, सत्यसाई निलयमध्ये येत असत. तर ते एके दिवशी मला अचानक वाईला भेटले. तिथं मी गणपतीच्या देवळात जायचो. पुलावर एक गणपतीचं मंदिर आहे, तिथं जायचो. त्या देवस्थानचे ते व्यवस्थापक देखील होते, परंपरागत. ते कधी वाईला येत असत. मी त्यांना पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. ते म्हणले, अरे हे काय करतोयस? म्हटलं, तुम्ही माझ्या स्वामींकडून आलात. तुम्ही
स्वामीजींच्या प्रवचनांना जाता की ज्याला मी सध्या अंतरतो आहे, तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे का सुकतया अंकुरा वरी पडलिया पियुष धारा. सुकत चाललेला अंकुर त्याला वरून अमृताची धार जशी बरसावी. नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा. छोट्या पाण्यात होता, त्याला अजून मोठं पाणी मिळालं. ना तरी रंके निधान देखील का आंधळिया डोळे उघडले. भणंगाचिया अंगा आले इंद्रपद. त्याला कसं वाटतं, गुरु ग्रामीण पासून आला किंवा स्वतः गुरूंनीच एखाद्याला पाठवला तर आपल्याला आपल्या गेलेल्या आयुष्याला जणू जोड मिळाली असं वाटतं. जो रंक होता त्याने अचानक धनाचा ठेवा त्याला मिळावा. धनाचा ठेवा मिळू शकतो बरं का. माझ्या माहितीतल्या एकांना त्यांच्या मुलीला एका जुन्या वाड्याचं बांधकाम चाललेलं होतं आणि ते त्या वाड्याच्याच एका भागात बिऱ्हाड त्यांचं होतं. तर तिने असं पाहिलं की काहीतरी तिथं गडबड आहे. ते काही दोन चार काम करणारे गडी तिथं वारंवार जातात, काहीतरी ते लपवतात. म्हणून ते सगळे लोक गेल्यानंतर रात्री तिने सांगितलं मालकांना की इथं काहीतरी गडबड आहे, त्यांना काहीतरी मिळालंय. तर त्या अंधारात त्यांनी उकरून पाहिलं तर खरंच तिथं निधान होतं. काही संपत्ती पुरलेली, पूर्वी जुन्या वाड्यांमध्ये जशी पुरायची, त्यांनी तिला सून म्हणून करून घेतलं. हिच्या पायात लक्ष्मी आहे असं समजून सून म्हणून करून घेतलं. निधान पाहावं जसं रंकानी आंधळिया डोळे उघडले. किंवा आंधळा आहे, आंधळा द्या सोडून मोतीबिंदूमुळे ज्याची दृष्टी अगदी क्षीण झालेली आहे त्याला परत नॉर्मल, ज्याला 6x6 अशी साईट प्राप्त व्हावी. माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं आणि ते म्हणायला लागले की आश्चर्यच वाटतं, इतकं सगळं स्पष्ट दिसतं, इतके दिवस मला ते दिसत नव्हतं. भणंगाचिया अंगा आले इंद्रपद. तैसे गुरुकुळाचे नावे महासुखे अति थोरावे. जे कोडेही पोटाळवे आकाश का. तसं कोणी गुरुकुळापासून आलं म्हटलं तरी देखील त्याला महासुख होतं. त्या कौतुकानी त्याला आकाशाला आलिंगन द्यावं असं वाटतं. पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी जाण ज्ञान तयापासी पायी की करी. असं समजावं की गुरूंप्रमाणेच गुरुकुळातलं कोणी भेटलं तर गुरु भेटल्याचं समाधान जर मिळत असेल, जे प्रकृतीचे दोष न दिसता, तो गरीब आहे श्रीमंत आहे न दिसता, माझ्या गुरूंचा अनुग्रहित आहे, मला गुरूंप्रमाणे आहे आंतरिक भावानी. बाहेरचं वर्तन त्याच्यात अव्यवहार नाहीये, पण आंतरिक भावानी मात्र त्याला त्याच्याविषयी महत्ता वाटते आहे. तर जाण ज्ञान तयापाशी पायी की करी. कारण या सगळ्या ज्ञानाचं मूळ नम्रतेतच आहे, अमानित्वातच आहे. ते अमानित्व हे कोणापाशीही पाहिलं तरी असायला पाहिजे. मग जर सद्गुरूंचा अनुग्रहित असेल, गुरुकुळातला असेल तर किती आपुलकी वाटायला पाहिजे. तर त्याच्यापाशी ज्ञान पाणी भरतंय असं समजायला हरकत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम
ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 हरि। ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी, स्वामी जी। बोला पुंडली कवरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 हरि। राम 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 नारायण।